मंदिर पाण्याखाली, धबधबे ओसंडले. विदर्भात मुसळधार, नदी नाले भरले. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. पावसानं कुठे कसा कहर केला. राज्यात जुलै महिन्याच्या शेवटी धुवाधार पावसानं नदी नाल्यांना पूर आलाय. मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढल्याचं दिसतंय. हवामान विभागानं विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलाय. जळगाव तसंच नाशिकमध्येही रेड अलर्ट जारी केल्यानं इथं मुसळधार पाऊस बरसतोय. विदर्भात उशिरा आलेल्या पावसानं आता मात्र पूरस्थिती निर्माण केली आहे. पाहूया राज्याचं पावसाचं चित्र नेमकं कसं आहे. नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्याला 31 जुलै रोजी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला. त्यानुसार घाटमाता परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढली आहे. गंगापूर धरणातून 2200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. रामकुंड परिसरात दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीजवळ सभोवताली पुराचं पाणी पाहायला मिळतंय. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. अमरावती जिल्ह्यात 30 जुलैपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नांदगाव, खंडेश्वर तालुक्यात बेंबडा नदीला महापूर आला. अनेक गावांचा संपर्क तुटल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्यानं काही मार्ग बंद करण्यात आलेत, तर काही ठिकाणी विद्युत खांब कोसळून विजेच्या तारा रस्त्यावर पडल्यात. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झालाय. यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अंजनी नदीला महापूर आलाय. नदीच्या पुलावर तब्बल 4 फूट पाणी आल्यानं पारोळा भडगाव मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. चोरवड गावात ग्रामपंचायत ते मंदिर परिसरात पुराचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. धरणाचे 36 दरवाजे उघडण्यात आले. तापी नदीपात्रात जवळपास 1 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सध्या धरणाचे 41 पैकी 4 दरवाजे पूर्णपणे तर 32 दरवाजे 2 मीटरपर्यंत उघडण्यात आले. जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यात 29 जुलैपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे श्री क्षेत्र मनुदेवी मंदिराजवळचा धबधबा ओसंडून वाहतोय. महापूर आल्यानं धबधब्याचं अक्राळ विक्राळ रूप पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात पाण्याच्या प्रवाहामुळे मंदिर परिसरातले रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली. सततच्या पावसामुळे वडरी धरणही ओव्हरफ्लो झालंय. ही परिस्थिती पाहता प्रशासनानं सतर्कतेचं आवाहन केलंय. जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात गुरुवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. यामुळे भोकर, सुकी, नागझिरी आणि नागोई या नद्यांना पूर आलाय. मुसळधार पावसामुळे कर्जोद, अहिरवाडी तसंच अजंदा रावेर मार्गावर पुलावरून पाणी वाहू लागल्यानं या गावांचा काही काळ संपर्क तुटला होता. पूरपरिस्थिती लक्षात घेत नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय. बेंबळा धरण हे यवतमाळ जिल्ह्यातलं सर्वात मोठं धरण. जोरदार पावसामुळे धरणातली पाण्याची पातळी झपाट्यानं वाढतीये. धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. धरणातून शुक्रवारी सकाळी 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे प्रशासनानं बाभुळगाव, कळंब, राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात गुरुवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातल्या नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. यामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. अनेर धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरपर्यंत उघडण्यात आलेत. यातून सुमारे 45,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अनेर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे घाटंजी तालुक्यात पैनगंगा नदीला पूर आलाय. पुराचं पाणी सायफळ इथं पुलावरून वाहत आहे. परिणामी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. हा पूल विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. पण पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका जास्त आहे की पुलावरचे कठडेही वाहून गेलेत. प्रशासनानं नागरिकांना पुलावरून प्रवास करू नका असं आवाहन केलंय. बुलढाण्यात जोरदार पावसामुळे येळगाव धरण ओव्हरफ्लो झालं. येळगाव धरणातून बुलढाणा शहरासह 15 गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पावसामुळे धरण भरल्यानं धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं पैनगंगा नदीला पूर आलाय. प्रशासनानं सतर्कतेचं आवाहन केलंय. एकंदरीत राज्यात मुसळधार पावसानं विदर्भासह मध्य महाराष्ट्राला झोडपून काढलंय. नाशिकसह पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलाय. तर धुळे, नंदुरबार, ठाणे, रायगड, साताऱ्याचा घाट परिसर इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
चांगल्या पावसानं विदर्भाला दिलासा मिळाला असला तरी पूरस्थिती पाहता प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय.